तमिळनाडूच्या निवडणुकीची चर्चा देशभर आहे. पश्चिम बंगालची, आसामची निवडणूक झाली, पण चर्चा तमिळनाडूची आहे. कारण अवघ्या 2 वर्षामध्ये DVK नावाचा जो पक्ष आहे विजय थलपती याचा, तो प्रादेशिक पक्ष त्यामध्ये सत्तेमध्ये आता आलेला आहे. देशात चर्चा होण्यासारखाच प्रसंग आहे, की अवघ्या 2 वर्षामध्ये सत्ता स्थापन एखादा प्रादेशिक पक्ष करतो. पण राज्य बदललं की भौगोलिक परिस्थिती बदलत असते. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर विजय थलपतीचं अभिनंदन केलं जात आहे. आणि महाराष्ट्राला सवयच आहे बाहेरच्या राज्यातल्या क्रांतीचा गवगवा महाराष्ट्रात करायचा. भारताला बाहेरच्या देशाच्या संदर्भातल्या भूमिकेवरती भारताने बोलायचं. पण आम्ही कुठं कमी पडतो याचा विचार कधीच कोणी करत नाही. महाराष्ट्रात तमिळनाडूसारखी क्रांती का होत नाही, हा अनेकांना आज प्रश्न पडलाय. 100-150 कुटुंबाची जी काही सत्ता आहे, घराणेशाही आहे, त्याच्या पलीकडे महाराष्ट्र जात नाही. काँग्रेसमधलाच नेता भाजपात जातो, भाजपाचाच नेता काँग्रेसमध्ये येतो आणि तोच नेता त्या 2-3 पार्ट्या चालवत असतो. घराणेशाहीला डिमांड असलेला महाराष्ट्र तामिळनाडूकडे क्रांती म्हणून बघतो. पण तामिळनाडूमध्ये पण काही विशेष नाहीये. तामिळनाडूची भौगोलिक राजकीय परिस्थिती, तिथल्या मतदारांची मानसिकता ही कायम हिरो हिरोईन सेलिब्रिटीच्या बाजूने राहिलेली आहे. मग त्यात जयललिता आहे, स्टॅलिन आहे. जयललिताच्या आधीपासूनचा हा काळ हिरोचा काळ राहिलेला आहे, हिरोईनचा काळ राहिलेला आहे. तिथं हिरो हिरोईनला साऊथमध्ये डिमांड आहे. त्यांचं जर निधन झालं तर आत्महत्या करणारा वर्ग आहे. आणि जर एखादा पक्ष हिरोनी उभा केला तर त्याला सत्ता सुद्धा सरसकट देण्याची त्या ठिकाणी परंपरा चालत आलेली आहे. हिरोमध्ये आपलं भविष्य बघणारं तमिळनाडू, तिथली ती अवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीच्या पलीकडे काही नाहीये. महाराष्ट्रात प्रस्थापित विस्थापित हा संघर्ष आहे. पण अनेक प्रादेशिक पक्ष निर्माण झाले महाराष्ट्रात, परंतु ते टिकले नाहीत. बहुजनांचे पक्ष उभा राहिले, ते सुद्धा टिकले नाहीत. आता एकीकडं विजय थलपती हा 2 वर्षात प्रादेशिक पक्ष सत्तेत बसवतो आणि दुसरीकडे महाराष्ट्रात शेतकरी, अपंगांसाठी लढणारा बच्चूभाऊ कडू यांना स्वतःचा प्रादेशिक पक्ष गुंडाळून शिवसेनेत प्रवेश करावा लागतो. ह्या 2 घटना खूप महत्वाच्या आहेत. महाराष्ट्रातली मानसिकता बदलत नाही. महाराष्ट्रातला मतदार घराणेशाहीच्या बाहेर जात नाही. आज बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार यांना 2.5 लाखाच्या आसपास मतदान पडलं. पण त्याची चर्चा कुणाच्या वॉलवर सोशल मीडियावर दिसते का, तर नाही दिसत. त्याचं कौतुक दिसतंय का, तर नाही दिसत. कारण घराणेशाही आणि पैसा याचा हा तो निकाल आहे. सर्वसामान्य कुणी जर त्या ठिकाणी निवडून आला असता तर त्याची नक्कीच चर्चा झाली असती. लोकशाहीला हे अभिप्रेतच आहे की नवक्रांती झाली पाहिजे, नवा बदल झाला पाहिजे. पण महाराष्ट्रातला मतदार हा नवा बदल घडवतच नाही. पाहुणे रावळे, भावकी, आडनाव, जाती, गट तट याच्यात अडकलेले सगळेजण निळा, टिळा, गुलाल, निळा अशा प्रकारचं सगळी भानगड या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून कायम महाराष्ट्रामध्ये घराणेशाही आणि कुटुंबशाही याच्या पलीकडे काही गेलं नाही, त्याच्यामुळे नवनिर्मिती झाली नाही. तमिळनाडूमध्ये नवनिर्मिती झाली, नवा बदल झाला. एक यंग लीडर 2 वर्षामध्ये पक्ष उभा करतो, 2 वर्षामध्ये सत्ता आणतो आणि 2 वर्षामध्ये तमिळनाडू पिंजून काढतो. पण तमिळनाडूच्या या सगळ्या राजकीय नव्या घडामोडीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. काँग्रेस महाराष्ट्रामध्ये अनेकांना बी टीम म्हणत असते, पण तमिळनाडूमध्ये खुद्द भाजपा बी टीमच्या रोलमध्ये होते. तमिळनाडूमध्ये भाजपाचा निवडणूक लढायचा संबंध काय, पण त्या तमिळनाडूमध्ये भाजपा ही बी टीमच्या भूमिकेत होते आणि
त्या बी टीमचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत होते. महाराष्ट्रामध्ये इतरांना बी टीम म्हणून हिणव राहिले की बीजेपी साठी हा बी टीम झाला, बीजेपी साठी तो बी टीम झाला. तमिळनाडूमध्ये तर खुद्द त्या ठिकाणचे राज्याचे मुख्यमंत्रीच तमिळनाडूच्या निवडणुकीच्या रणांगणात बीजेपीची बी टीम म्हणून भूमिका निभावत होते. ही टीमची भूमिका बजावत होते. मग हे विजय थलपती अचानक सत्तेत कोणत्या ताकदीशिवाय येऊ शकतो का, हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. स्टॅलिन हा सनातन धर्माच्या विरोधात सातत्याने त्यांनी स्टेटमेंट दिले. थिरुमावल्लवन एनडीएचा सहभाग म्हणून स्टॅलिनच्या सत्तेत 4 आमदार घेऊन बसले होते. हे थिरुमावल्लवन आंबेडकर राईट आहेत. 40 वर्षाचा संघर्ष आहे. आंबेडकरवादी चेहरा आहे. आणि विजय थलपती पूर्ण सत्ता हातात घेतो का, तर तो सेलिब्रिटी आहे. आणि थिरुमावल्लवन हा पॅन्थर आहे. पॅन्थर पार्टी चालवतो. व्हीसीके पार्टी चालवतात. आणि त्यांना तिथे 4 आमदार असताना आता या निवडणुकीत एकही आमदार ते निवडून आणू शकले नाही. त्याच्यामुळं विजय थलपती सत्तेत आला हा भाग वेगळा आहे, पण तो कोणत्या मोठ्या ताकदीशिवाय सत्तेत आलेला नाही, एवढं लक्षात ठेवा. स्टॅलिनचे सनातन धर्माच्या विरोधातलं विधान देशभर गाजत असतात. त्यांची जी काही मंदिरामध्ये सर्व जातीच्या घटकांना पुजारी करण्याची भूमिका आहे ती देशभर गाजली होती. एम के स्टॅलिन त्या ठिकाणी आधुनिक पेरियर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक सत्ता, समानता, समता प्रस्थापित करण्याचं काम करत होते. आणि हेच मनुवाद्यांच्या सनातनांच्या डोळ्यात खुपत होतं. त्याच्यामुळे कुठंतरी विजय थलपतीची सहज एंट्री झालेली नाही. आणि बीजेपीची तमिळनाडूमधली बी टीमची भूमिका ही असणारी विजय थलपतीची ताकद वाढवण्यासाठीच होती, हे या ठिकाणी सिद्ध झालं. केंद्रात आणि अनेक राज्यामध्ये सत्ता असलेली बीजेपी तमिळनाडूमध्ये मनुवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या स्टॅलिनला पाडण्यासाठी बी टीमच्या भूमिकेत होती, हे आपल्याला विसरून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू सारख्या नेत्याला स्वतःचा प्रादेशिक पक्ष गुंडाळावा लागला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला. त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. मी सगळं बारकाईने बघितलं. पण मला एक बाब सांगावं वाटते की महाराष्ट्रातली मानसिकता बदलाची नाहीये. प्रादेशिक पक्षाचा कार्यकर्ता प्रस्थापितांच्या दारात जाऊन बसण्यात इंटरेस्ट आहे. महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षातल्या कार्यकर्त्याला आपली स्वाभिमानाची भाकर आपणच निर्माण केली पाहिजे असं वाटत नाही. महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षाच्या छोट्या छोट्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवनिर्मिती करावी आणि त्याच्यासाठी सफर व्हावं, पिटून उठावं, राज्य पायाखाली घालावं आणि क्रांती घडून आणावी असं वाटत नाही. बच्चू कडूचा पक्ष, महादेव जानकरांचा पक्ष, बाळासाहेबांचा पक्ष, राज ठाकरेचा पक्ष, असे अनेक पक्ष या महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले ते आहेत. पण या प्रादेशिक पक्षांचे कार्यकर्ते ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस प्रस्थापितांच्या दारात जाऊन उभा राहत असतील आणि स्वतःचा पक्ष पद असताना ते जर प्रादेशिक पक्षांचे तिकीट मिळवत असतील आणि नेत्याला परवानगी घेत असतील की मला त्याच्याकडून तिकीट मिळवून द्या, तर क्रांती घडणार कशी आहे? आणि मग का पक्ष गुंडाळणार नाहीत, ह्याकडे मी बारकाईने बघितलं. उत्तर प्रदेशमध्ये गेलात तर जातीच्या समीकरणावरती त्या ठिकाणचं राज्य जिंकता येतं. साऊथला गेलात तर हिरो हिरोईनचं राज्य आहे आणि महाराष्ट्रात गेलात तर त्या ठिकाणी घराणेशाहीचं राज्य आहे. याला छेद देता येत नाही, हे दुर्दैव आहे. तमिळनाडूचा निकाल ठीक आहे, फिल्मी आहे. एकदम एक हिरो एंट्री घेतो आणि सगळीच असणारी सत्ता काबीज करतो, फिल्मी वाटतंय. पण 40 वर्ष व्हीसीके, पॅन्थर पार्टी, डॉक्टर थिरुमावल्लवन त्या ठिकाणी काम करतायत गोरगरिबांचं, शोषितांचं. त्यांना एक हाती सत्ता दिली जात नाही. उलट त्यांच्या असलेले 4 आमदार सुद्धा या निवडणुकीत शून्यवर येतात. ही कोणती मानसिकता आहे?
का तर मनुवाद्याच्या विरोधात त्यांनी बंड केला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या सहज झालेल्या नाहीत. त्याच्या मागे अदृश्य बी टीम आहेत आणि खुद्द भाजपच बी टीमच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्रातही एक दिवस नवा बदल घडेल, पण तो कोणीतरी प्रस्थापितांनीच घडवण्याचा प्रयत्न केला तर ती घडणार आहे. त्याच्यामुळे विजय थलपती याच्या तामिळनाडूच्या आलेल्या व्यवस्थेला माझ्या शुभेच्छाच आहेत, त्यात दुमत नाही. पॅन्थर पार्टी त्या ठिकाणी एकही आमदार आणू शकली नाही, हे दुर्दैव आहे. एम के स्टॅलिन सारखा आधुनिक परिवर्तन घडवणारा नेता सत्ता आणू शकला नाही, हेही त्या ठिकाणी दुर्दैव आहे. आता यांची सत्ता नवी कशी चालते ते बघायचं आहे. पण महाराष्ट्रातल्या बजरंग दल, RSS, विश्व हिंदू परिषद, बीजेपीचे गोपीचंद पडळकर, महेश लांडगे, नारायण राणे, नवनीत राणा, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना मी विचारतोय की लोकांना का आपण दिशाभूल करताय बाबा हो? सांगा ना. विजय थलपतीच्या विजयामाग बीजेपीची बी टीम ही भूमिका आहे की नाही? म्हणजे विजय थलपतीला विजयी करण्यासाठी बीजेपीने त्या ठिकाणी एंट्री घेतली आणि बी टीमचं काम केलंय आणि त्याचं नेतृत्व खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेलं आहे. त्यांनी प्रचार केलाय त्या तामिळनाडूमध्ये. मग मला हे सांगा, कोण आहे विजय थलपती? ईसाई आहे ना. इकडं तर तुम्ही ईसाईला मारताय, त्यांच्या विरोधात रान पेटवताय, ते तुम्हाला जमत नाहीत. त्यांचा असणारा सायराट करू म्हणतायत. म्हणजे महाराष्ट्रातल्या ईसाईंना तुम्ही टार्गेट करता आणि थलपती हा ईसाई आहे, त्याला सत्ता देण्यासाठी बी टीमची भूमिका बजावता. हे सगळे बारकावे लक्षात घ्या. तमिळनाडूचा हा विजय बीजेपीची बी टीमची साथ आहे आणि विजय थलपती हा बदलाचा एक चेहरा आहे. तो बदल महाराष्ट्रात घडत नाही, हे दुर्दैव आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राने तसा बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. प्रस्थापित आणि घराणेशाहीच्या बाजूला जाऊन नव्या लोकांना सत्ता देऊन बघवावी. नक्कीच त्या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हेच असणारे